नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 173. 21 जून. देव तारी त्याला कोण मारी. जवळजवळ 6 महिने मी पंचसाधन आणि वेदाज्ञा स्वीकृती यावर सांगते. अग्निहोत्र सर्वांनी करावं याचा आग्रह धरते. अग्निहोत्र सर्वदाता आहे, कामधेनू आहे हे आवर्जून का सांगते, त्यासाठी मी आता माझे अनुभव सांगते आहे. मी एका विमा पॉलिसी संदर्भात हेल्थ चेकअपला सोलापूरच्या एका हॉस्पिटलला गेले. वेळ नियोजित घेतलेली होती, त्यावेळेस तिथं पोचले. त्यांनी त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे तपासण्या केल्या. अर्धा पाऊण तासात माझ्या लक्षात आलं की त्यांचा सगळा स्टाफ माझ्याकडं विचित्र नजरेने बघतोय. तोपर्यंत एकाने मला चहा बिस्किट घेणार का विचारले. मग काही पाणी, सरबत, आईस्क्रीम सगळं त्यांचं विचारून एकेकाने क्रमाक्रमाने झालं. मग मी एकाला विचारलं, अरे काय झालं आहे का काही, तर त्याला म्हटलं मॅडम येत आहेत असं त्यांनी सांगितलं. शेवटी न राहून मी पुन्हा विचारलं की अरे मला काही हार्ट ब्लॉकेज आहे का, अटॅक आला येणार आहे का, शुगर हेवी कमी आहे का जास्त झाली आहे. पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की थांबा मॅडम यायला लागले आहेत. आणि एकदाच्या मॅडम आल्या, त्यांनी मला ताबडतोब आत गेलं. मग मी पुन्हा न राहून विचारलं की प्लेटलेट्स जर कमी असतील तर त्या सोडून द्या, त्याच्याशिवाय काही मला झालं आहे का, दुसरं काही झालं आहे का, हार्ट अटॅक आहे का, ब्लॉकेज आहे का. तर त्या जवळजवळ किंचाळल्याच. त्या म्हणाल्या काय कमी असतील तर, म्हणजे किती कमी म्हणता. तर मी म्हटलं काय 8-10 हजार असल्या तरी खूप झालं. तर त्या म्हणाल्या हो 12,000 आहेत. आणि मग तुम्ही असं काय बोलताय. तर म्हणे अहो आम्हाला किती, मी म्हटलं अहो किती घाबरवलं तुम्ही मला, काय सगळेजण मला चहापाणी विचारत होते. तर ते म्हणे अहो आम्हीच घाबरलो, तुम्हाला आत्ता मी ॲडमिट करायला हवं, सलाईन चालू करून ब्लड द्यायला सुरुवात करायला हवी. तर मी म्हटलं सॉरी मॅडम, मी लेखी देते पण मी काही या प्रकारात पडणार नाही, मला काही नको, रक्त वगैरे सुद्धा नको. मी आत्ता पंढरपुरातनं गाडी चालवत आली आहे सफारी आणि जाणार आहे चालवत, ह्या सोपस्कारात मला पडायचं नाही. तर त्या म्हणाल्या की असं तुम्ही हे मेडिकल हे सायन्स आहे मॅडम, तुम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही. तर मी मला चॅलेंज करायची इच्छाही नाही आहे. मग मी त्यांना गुरुकृपा काय असते, अक्कलकोट, श्रद्धा, गुरुपरंपरा सर्व सांगायचा आपला दुबळा प्रयत्न केला. पण तरी त्या मॅडम एकच लावलं होतं की सायन्सच्या पुढं तुम्ही काही जाऊ शकत नाही. आणि मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की सायन्सच्या वर गुरु असतात आणि गुरुकृपा असते. मग त्या म्हणाल्या ठीक आहे, 2-4 दिवसात काहीतरी भयानक घडणार आहे, तयारी ठेवा. तर मग मीच त्यांना सांगितलं की मॅडम तुम्हीही पेपरकडं लक्ष ठेवा 4-8 दिवस, कारण मी अर्बन बँकेची डायरेक्टर आहे, बातमी नक्कीच पेपरला येईल. आणि म्हणजे हे सगळं बोलले गरज नसताना, पण त्यांनी मला असं हे केल्यामुळं, पण शेवटी गुरुकृपेने आपल्याला काय मिळाले. मी जेव्हा पंढरपूरला यायला निघाले तेव्हा मी गाडीत विचार केला की आपण झोपाळ्यावर बसून झोके घेत असतो आणि जमिनीलगत आलो की रेटा देऊन पुन्हा उंच झोका जातो. तसे वयाच्या 15व्या वर्षापासून मी मृत्यूशी झुंज देत होते. मरण आले 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 वाटायचे, पण पुन्हा प्राक्तनाला रट्टा देऊन पुढे जायचे. आणि प्रत्येक वेळी मी सुखरूप सुटत आले. अगदी लहानपणी मला डोळे आले आणि डोळ्यातून खूप रक्त गेलं. 2-4 दिवस जात होतं आणि असं 2दा झालं. मग सोलापूरचे आपले चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर कासलीवाल, त्यांना दाखवलं होतं. तेव्हा त्यांनी असं भाकीत केलं की पुढं या मुलीला वयात येताना असा त्रास होऊ शकतो. आणि तेच पुढं खरं झालं. आणि मी जवळजवळ सलग 4 महिने मला त्याचा त्रास झाला वयात येताना. आणि शेवटी डॉक्टर, जे लोकल डॉक्टर होते, त्यांनी म्हणले की आता आपण हिला ब्लड देऊ, म्हणून ब्लड चेकिंगला पाठवलं. ते पंढरपुरातनं सोलापूरलाच जायचं त्यावेळेस. तसं माणूस आमचा घेऊन चालला, तर त्यामुळे एका खेड्यातल्या माणसाचंही न्यायचं आहे, तुम्ही नेता का म्हणून त्याचंही दिलं. असं दोन्ही ब्लड चेक करून ते पुन्हा ब्लड घेऊन यायचं होतं सोलापुरातनं. ह्याला दिवस गेला. तो रात्री परत येस्तवर तो जो माणूस होता तो तर गेला आणि मी बेशुद्ध पडले. मग ते म्हणाले की ताबडतोब सोलापूरला चालव, इथं नको. सोलापूरला ते ॲम्ब्युलन्स, तेव्हा पंढरपुरात ॲम्ब्युलन्स एकच होती, ती हजर नसायची, त्यामुळे सोलापूरला ॲम्ब्युलन्स येऊन सोलापूरला नेलं. तिथं जे हातात आलं ते ब्लड दिलं गेलं आणि ते नेमकं त्या दुसऱ्या माणसाचं ब्लड दिलं गेलं. त्यामुळं त्याची अफाट रिॲक्शन आली. मी 5-5, 6-6 फूट उंच उडत होते आणि ते ब्लड नाही म्हणून असेल असं डॉक्टरांचा कयास होता. पण पुढं ज्यावेळेस मी 6 महिन्यांनी औरंगाबादला गेले,
तिथं हाच त्रास सुरू झाला. घाटीला ॲडमिट केलं. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही ब्लड चेक केल्याशिवाय ब्लड देणार नाही. आणि त्यांनी चेक केलं तर ते नेमकं दुसरं निघालं. मग त्यांचं राजकारण सुरू झालं. ते म्हणले आम्ही वाडिया हॉस्पिटलवर दावा करतो की हे पेशंटच्या जीवाशी खेळले. मग शेवटी काका माझे इथनं पंढरपुरातनं त्यांच्याशी बोलले आणि ते सांगितले आमच्या जबाबदारीवर आम्ही आणतो. पण घाटीवाल्यांनी त्यावेळी मला ॲम्ब्युलन्ससुद्धा मिळू दिली नाही. आम्ही टॅक्सीने औरंगाबादहून सोलापूरला आलो आणि तिथं मग ब्लड तयार ठेवलं होतं. हे सगळं पाहिलं की वाटतं की देव तारी त्याला कोण मारे. धन्य प्रभू कृपा आणि धन्य गुरुदेव.